नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. तुम्ही हा पॉडकास्ट कधीही ऐकत असाल, सकाळी, दुपारी किंवा रात्री. पण आजचा आपला विषय असा आहे, जो तुमची उद्याची सकाळ आणि पर्यायाने तुमचं पूर्ण आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे. मित्रांनो, मला तुम्हाला एक साधा पण महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. रोज सकाळी जेव्हा तुमचा अलार्म वाजतो, तेव्हा तुमची पहिली कृती काय असते? आपल्यापैकी बहुतेक जण स्नूज बटन दाबतात. अजून 5 मिनिटं, अजून 10 मिनिटं झोपू दे यार. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण स्नूज बटन दाबतो तेव्हा आपण न कळत स्वतःच्या अंतर्मनाला काय सांगत असतो? आपण सांगत असतो की मला आजच्या नव्या दिवसाचा सामना करायचा नाहीये, मला अजून थोडा वेळ बेशुद्ध राहायचंय, मला माझ्या स्वप्नांपेक्षा माझी झोप जास्त प्रिय आहे. आपल्या सर्वांना आयुष्यात यशस्वी व्हायचंय, आपल्याला उत्तम आरोग्य हवंय, भरपूर पैसा हवाय, मनःशांती हवीय. पण त्यासाठी स्वतःवर काम करण्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो आपल्याकडे नसतो. दिवसभर आपण ऑफिस, मुलं आणि धावपळीत अडकलेले असतो. मग स्वतःच्या विकासासाठी वेळ काढायचा तरी कधी? याचं अचूक उत्तर एका पुस्तकात आहे, द मिरॅकल मॉर्निंग, आणि याचे लेखक आहेत हॅल एलरॉड. मित्रांनो, कोणतंही पुस्तक वाचण्यापूर्वी लेखकाचा संघर्ष तपासणं गरजेचं असतं. हॅल एलरॉडने हे पुस्तक एसी रूममध्ये बसून लिहिलेलं नाही. हे पुस्तक त्याच्या मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्यावर जन्मलंय. हॅल वयाच्या 20व्या वर्षी एका कंपनीत टॉप सेल्समन होता. सगळंच छान चाललं होतं. एक दिवस रात्री तो आपली गाडी चालवत घरी येत होता आणि अचानक विरुद्ध दिशेने येणारा एक मोठा ट्रक त्याच्या गाडीवर धडकला. 70 मैल प्रति तास या वेगाने. ती धडक इतकी भयंकर होती की हॅलच्या गाडीचा चुराडा झाला. जेव्हा मेडिकल टीम तिथे पोहोचली तेव्हा हॅलचा श्वास थांबला होता. त्याचे हृदय बंद पडले होते. सलग 6 मिनिटं हॅल एलरॉड क्लिनिकली डेड होता. पण डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले आणि त्याला पुन्हा जिवंत केलं. तो 6 दिवस कोमात होता. जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा डॉक्टरांनी त्याला सांगितलं की तुझी 11 हाडं मोडली आहेत, तुझा मेंदू डॅमेज झालाय आणि तू आयुष्यात कधीही पुन्हा चालू शकणार नाहीस. विचार करा, वयाच्या 20व्या वर्षी जर कोणाला असं सांगितलं तर तो डिप्रेशनमध्येच जाईल ना. पण हॅलने ठरवलं, मी रडत बसणार नाही. जे झालं ते मी स्वीकारेन आणि माझं पुढचं आयुष्य उत्तम बनवेन. आणि चमत्कार बघा, जो मुलगा कधीच चालणार नव्हता तो 3 आठवड्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहिला. त्याने काही वर्षांनी अल्ट्रा मॅरेथॉन पळून दाखवली. हॅलचं आयुष्य पूर्वपदावर आलं होतं. पण 2008मध्ये अमेरिकेत आर्थिक मंदी आली आणि हॅलने आपलं सर्वस्व गमावलं. तो कर्जात बुडाला. तो पुन्हा डिप्रेशनमध्ये गेला. यावेळी शारीरिक नाही तर मानसिक आणि आर्थिक मृत्यू त्याच्या समोर होता. तेव्हा त्याच्या एका मित्राने त्याला सल्ला दिला की सकाळी लवकर उठ आणि स्वतःच्या विकासावर काम कर. जर तू स्वतःला आतून सुधारलंस तर तुझी बाहेरची परिस्थिती आपोआप सुधारेल. आणि इथूनच जन्म झाला मिरॅकल मॉर्निंगचा. हॅल पुस्तकात एक अत्यंत कटू सत्य मांडतो. तो म्हणतो की जगातील 99% लोक हे मध्यम दर्जाचे आयुष्य जगतात. ते कधीही त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचत नाहीत. याचा सर्वात मोठं कारण आहे रियर व्ह्यू मिरर सिंड्रोम, आरशातून मागे बघण्याची सवय. गाडी चालवताना जर तुम्ही सतत रियर व्ह्यू मिररमध्ये म्हणजे मागे बघत राहिलात तर काय होईल? अपघात होईल ना. आपण आयुष्यात हेच करतो. आपण सतत आपल्या भूतकाळाकडे बघत असतो. मी आधीही बिझनेसचा प्रयत्न केला होता पण जमलं नाही, आताही जमणार नाही. हॅल म्हणतो की ज्या क्षणी तुम्ही सकाळी उठता त्या क्षणी तुमच्यासमोर एक कोरी पाटी असते. काल काय झालं याने आज काहीच फरक पडत नाही. आज तुम्ही एक नवीन व्यक्ती आहात. आता तुम्ही म्हणाल, अरे भावा, हे सगळं ठीक आहे, पण सकाळी डोळेच उघडत नाहीत त्याचं काय? अंथरुणातून बाहेर पडता येत नाही. हॅल एलरॉडने यावर एक अत्यंत प्रॅक्टिकल 5 स्टेप स्नूज प्रूफ वेकअप स्ट्रॅटेजी दिली आहे. उद्यापासून नक्की वापरा. 1. रात्री झोपण्यापूर्वी तुमचा उद्देश स्पष्ट करा. जर तुम्ही रात्री विचार करत झोपलात, अरे यार उद्या सकाळी परत 6ला उठायचंय, तर सकाळी तुम्ही थकूनच उठाल. या उलट झोपताना स्वतःला सांगा, उद्या सकाळी मी पूर्ण उत्साहाने उठणार आहे. 2. अलार्म घड्याळ दूर ठेवा. अलार्म उशीखाली न ठेवता खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात ठेवा. तो बंद करण्यासाठी तुम्हाला अंथरुणातून उठावंच लागेल. 3. दात घासा. अलार्म बंद केल्यावर थेट बेसिनकडे जा आणि दात घासा. तोंडावर थंड पाणी मारा. या कृतीमुळे शरीराला जाग यायला मदत होते. 4. 1 ग्लास पूर्ण पाणी प्या.
रात्रभर झोपल्यामुळे शरीर डिहायड्रेट झालेलं असतं. पाणी पिल्याने शरीराचं इंजिन सुरू होतं. 5. व्यायामाचे कपडे घाला. ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घाला, कारण यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या मिरॅकल मॉर्निंगला सुरुवात करायची आहे. चला, आता तुम्ही उठलात. पण उठून नक्की करायचं काय? मोबाईल बघायचा? नाही. हॅलने जगातील अत्यंत यशस्वी लोकांचा अभ्यास केला. त्याला असं आढळलं की हे लोक प्रामुख्याने 6 गोष्टींपैकी काही गोष्टी करतात. हॅलने ठरवलं, मी या 6च्या 6 गोष्टी रोज सकाळी करेन. या 6 सवयींना लक्षात ठेवण्यासाठी त्याने एक सोपा शब्द बनवला, SAVARS, सेवर्स. या 6 सवयी तुमचं आयुष्य वाया जाण्यापासून वाचवतात. 1. S, सायलेन्स किंवा शांतता किंवा ध्यान. सकाळी उठल्यावर आपण फोन हातात घेतो आणि जगाचा गोंधळ डोक्यात भरतो. मिरॅकल मॉर्निंगची सुरुवात शांततेने झाली पाहिजे. 5 ते 10 मिनिटे शांत बसा. याला ध्यान म्हणा, प्रार्थना म्हणा किंवा फक्त स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे म्हणा. यामुळे तुमचा स्ट्रेस कमी होतो आणि दिवसभरासाठी लागणारी एक फोकसची लेवल तयार होते. 2. A, अफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक विधाने. आपण स्वतःशी दिवसभर काय बोलतो? माझ्याने हे होणार नाही. तुमचं अंतर्मन या सूचना स्वीकारतं. अफर्मेशन्स म्हणजे स्वतःला जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह सूचना देणे. पण फक्त पोपटासारखं बोलू नका, ते कृतीशी जोडा. उदाहरण, मी आज 30 मिनिटे व्यायाम करणार आहे कारण मला माझं शरीर तंदुरुस्त ठेवायचंय. हे वाक्य भावनांसह मोठ्याने वाचा. 3. व्हिज्युअलायझेशन म्हणजे मानसचित्रण किंवा कल्पनाचित्र. ऑलिम्पिकमधील खेळाडू याचा वापर करतात. ते रेसमध्ये पळण्यापूर्वी डोळे मिटून ती संपूर्ण रेस मनातल्या मनात जिंकतात. व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुम्हाला भविष्यात जे हवंय ते आज मिळालंय असं डोळे मिटून पाहणे. तुम्हाला नवीन घर हवंय, मग डोळे मिटून पहा की तुम्ही त्या घरात उभे आहात. तुम्हाला त्या घराचा रंग दिसतोय. यामुळे तुमचा मेंदू ते काम करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतो. 4. एक्सरसाइज म्हणजे व्यायाम. सकाळी फक्त 10 ते 15 मिनिटं असा व्यायाम करा ज्यामुळे घाम येईल. जम्पिंग जॅक्स, सूर्यनमस्कार किंवा जॉगिंग. सकाळी व्यायाम केल्यामुळे मेंदूला ऑक्सिजन मिळतो आणि एंडॉर्फिन्स नावाचे हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतात. दिवसभर तुमची एनर्जी लेवल दुप्पट राहते. 5. रीडिंग म्हणजे वाचन. इथे वाचन म्हणजे न्यूजपेपर नाही, तर तुमचे आवडते पुस्तके वाचणे. रोज सकाळी किमान 10 पाने वाचायची सवय ठेवा. वर्षाला तुम्ही 18 ते 20 उत्कृष्ट पुस्तके वाचाल. विचार करा, 20 पुस्तकांचं ज्ञान जर डोक्यात गेलं तर तुमची बुद्धिमत्ता किती वाढेल? 6. स्क्रायबिंग म्हणजे लेखन किंवा जर्नल लिहिणे. सकाळी उठल्यावर डोक्यात विचारांचा खूप गोंधळ असतो. ते विचार डायरीत कागदावर उतरवा. तुम्ही कृतज्ञता लिहू शकता, म्हणजे मी आज ज्या 3 गोष्टींसाठी आभारी आहे, किंवा आजच्या दिवसाचं प्लॅनिंग लिहू शकता. 5 मिनिटं लिहिण्याची ही सवय तुम्हाला खूप मोठी मानसिक स्पष्टता देईल. तर मित्रांनो, हे आहेत SAVRS म्हणजे सायलेन्स, अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, एक्सरसाइज, रीडिंग आणि स्क्रायबिंग. प्रत्येकी 10 मिनिटं दिली तर हा 1 तासाचा मिरॅकल मॉर्निंग तयार होतो. आता काही लोक म्हणतील, भावा माझ्याकडे सकाळी 1 तास नसतो. हॅलने यावरही उपाय दिलाय, 6 मिनिट्सचे मिरॅकल मॉर्निंग. जर तुम्हाला घाई असेल तर प्रत्येक गोष्ट फक्त 1 मिनिट करा. 1 मिनिट शांतता, 1 मिनिट अफर्मेशन, 1 मिनिट वाचन. काहीच न करण्यापेक्षा हे 6 मिनिटं तुम्हाला एक पॉझिटिव्ह सुरुवात नक्की देतील. शेवटी लेखक म्हणतात की कोणतीही नवीन सवय लागण्यासाठी 30 दिवसांचा काळ लागतो. पहिले 10 दिवस असंही असतात, 11 ते 20 दिवस अस्वस्थ करणारे असतात, पण 21 ते 30 दिवस हे अजिंक्य असतात. तिथे तुम्हाला या सवयीचा आनंद मिळायला लागतो. 30 दिवसांनंतर ही सवय तुमची ओळख बनते. हॅल एव्हरॉड यांचं हे पुस्तक वाचून जगभरातल्या लाखो लोकांनी आपलं डिप्रेशन, आर्थिक संकट आणि आजारपण दूर केलं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं आयुष्य खरोखर बदलायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. याची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि कॉमेंट्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही ते लगेच ऑर्डर करू शकता. तुमचं आयुष्य अपघाताने बदलणार नाही, ते तुमच्या एका निर्णयाने बदलेल आणि त्या बदलाची सुरुवात सकाळी डोळे उघडल्या क्षणी होते. रोज सकाळी तुमच्याकडे 2 पर्याय असतात. एक तर स्नूज बटन दाबा आणि स्वप्न बघत झोपा, किंवा उठा आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करा. चॉईस तुमचा आहे. तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला? तुम्ही SAVRS पैकी कोणती सवय उद्या सकाळी सर्वात आधी सुरू करणार आहात हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर तुमच्या मित्र किंवा परिवारांसोबत शेअर करायला विसरू नका.
तुमची प्रत्येक सकाळ मिराकल ठरो याच सदिच्छेसह आपली रजा घेतो. स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा, लवकर उठा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद.